अलिबाग तालुक्याची पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या उमटे धरणाच्या पाण्यानं आता तळ गाठलेला आहे। धरणात जेमतेम 20%च पाणी साठा शिल्लक आहे। त्यावरती आता 2 महिने पाणी पुरवठा कसा करणार असा प्रश्नही उपस्थित होतोय। धरणातील गाळ काढण्याचं काम तातडीने हाती घ्यावं अशी मागणी आता नागरिक करतायत। मला वाटतं हा गाळ निघाला पाहिजे, हा पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे। यावर्षी असं ऐकिवात आलं की शासनाकडून काही निधीची तरतूद या गोष्टीसाठी झालेली आहे, परंतु अद्यापही त्याचं टेंडर किंवा निविदा ह्या पुढे कोणी भरल्या आहेत असं आम्हाला ऐकिवात आलेलं नाहीये। ज्या जॅकवेलवर संपूर्ण धरणाचं पाणी सोडण्याचं जे कंट्रोल आहे ते कंट्रोलच झालेलं नाही। खालची चावी का पाणी सोडतात, हवा ही पाणी जाते 2 दिवस आड, पण जे धरणामधून येणारे जे पाणी ते जर कंट्रोल झालं तर लोकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल। आणि धरणातून येणारे जे पाईप आहेत, जे मेन मुख्य पाईप आहेत, त्याला कोणी टॅप मारले, त्याचं ऑडिट केले का जिल्हा परिषदेने, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत का? आज याची सर्वसामान्य माणसाला इथे हा भूदंड पडतोय, याला जबाबदार सरकार आहे।